नमस्कार. क्लास 9वीचं सेकंड भूमितीतील मूलभूत समोर पहिल्या टॅक्टरला त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट म्हणजे पहिला प्रॅक्टिस सेट आहे. यामधला पहिला क्वेश्चन, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन. आपल्याला याच्यामध्ये अंतर मिळालं खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे दिलेले खडे. आता संख्या रेषा आपण आठवी शिकलोच आहे किंवा आठवीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये उभ्याचा तो बघू शकतो आपण. त्याच्यामध्ये संख्या रेषा लक्षात नंबर उजव्या साईडला काय पॉझिटिव्ह, शून्याच्या डाव्या साईडला आहे निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे राईट साईडला जसं जसं जाऊ आपण उजव्या साईडला तशी तशी संख्या मोठी मोठी होत जाते, म्हणजे वाढत जाते प्लस प्लस. आणि इकडे जाऊ तशी वजा वजा होत जाते, म्हणजे लहान लहान होत जाते. इकडे लहान होत जाते आणि इकडे मोठी होत जाते. एवढं लक्षात ठेवा, एवढी तरी याची लक्षात ठेवली म्हणजे हे गणित आहे. आता याचं अंतर काढायचं डिस्टन्स बी. पहिलं एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. अंतर बी काढायचं. मग काय करू, बी पॉईंटचे निर्देशक घ्यायचे. काय बीचा 2, बीचा काय आहे 5. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिस्टन्स ई बरोबर सर्वात आधी मोठी संख्या. आता आपल्याला माहिती आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहे, 2पेक्षा 5 म्हणजे आहे. 5 घेतलो, त्यानंतर त्याचं मायनसचं म्हणजे वजाच आहे, त्यानंतरची संख्या 2. 5 मधून सोडलेले किती राहिले 5 मधून म्हणजे 3 झालं पहिलं आहे. दुसरं डिस्टन्स जे. आता जे चे कोऑर्डिनेट निर्देशक घेताना काय दिलेलं आहे ते बघा, वजा म्हणजे मायनस. याचा काय दिलेला आहे वर. आता याचं अंतर डिस्टन्स जे. आता मोठी संख्या काय आपल्याला माहिती आहे, मायनस आहे म्हणजे लहान आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे मोठी आहे. म्हणून पहिले ह्या 1, त्याच्यानंतर मायनसचं साईन, आणि हे जे -2 आहे ब्रॅकेटमध्ये टाकतो. आता बघा सोडून हा 1 जसाच्या तसा ब्रॅकेट सोडवला, कोण सोडवला, वजा वजा काय होईल याचं सूत्र किती आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर बघा, अंतर पी सी. पी बिंदूचे कोऑर्डिनेट, पीचा निर्देशक मायनस, सीचा 3. बघा डिस्टन्स पीसी, अंतर पीसी सर्वात आधी मोठा म्हणजे प्लस 3 वजाचं साईन. त्याच्यानंतर हे मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये सेम हीच मेथड. बघा किती जसे तसे ब्रॅकेट सोडला, वजा वजा आधी त्या किती झाले 7. तसंच नेक्स्ट नंबरचं डिस्टन्स जे एच. जेचा कोऑर्डिनेट बघा -2, एचचा बघा -1. आता इथे लक्ष असू द्या जरा. आता इथं काय -1 -2. आता आपल्याला माहिती आहे तरी मायनस दिले, परंतु इकडे लहानच झाले, म्हणजे -2 जो आहे हा -2 पेक्षा लहान आहे. वजा 1 पेक्षा वजा 2 लहान आहे, म्हणून मोठी संख्या म्हणजे इथे झाली आपली -1. मायनसचं साईन -2 म्हणून ब्रॅकेटमध्ये. आता ब्रॅकेट सोडला -2 जसे तसे -2 -1 दोनमधून एक केले 1 म्हणजे डिस्टन्स जे किती झालं 1. बघा त्याच्यानंतर 5 नंबरचं काय बघा, हे बघायचं डिस्टन्स केव. आता केचे निर्देशक बघून घ्या काय -3, ओचं 0, डिस्टन्स केव. आपल्याला माहिती आहे वजा 3 पेक्षा 0 मोठी आहे, म्हणून पहिले 0 देऊ. वजाचं साईन -3 आहे, ब्रॅकेटमध्ये सोडवलं 0 + 3 म्हणजेच किती येते 3. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरचं म्हणजे ओई. आता ओचा निर्देशक बघा काय 0,
ईचा कोऑर्डिनेट निर्देशक 5. आता डिस्टन्स ओ ई बरोबर मोठा आहे 5 वजा 0 म्हणजेच किती 5 त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरचा म्हणजे अंतर पी जे. पी बिंदूचे निर्देशक ईचा बघा काय दिलेला आहे -4. जेचा काय -2 आपल्याला माहित आहे -2 मोठे आहे -4 लहान आहे कारण इकडे लहान लहान होत जाते म्हणून -2 पेक्षा -4 लहान आहे. आपल्याला मोठा घ्यायचं सर्वात आधी अंतर पी जे म्हणजे -2 पहिले मायनसचं साईन -4 आहे ब्रॅकेटमध्ये सोडवलं -2 मायनस हे झाले प्लस 4मधून 2 गेले किती राहिले 2. डिस्टन्स पी जे किती आलं 2. तशाच पद्धतीने डिस्टन्स क्यू बी. क्यू बिंदूचे कोऑर्डिनेटर बघा -5. क्यू बिंदूचा निर्देशक बीचा बघा 2 म्हणजेच अंतर क्यू बी काढायचं. सर्वात आधी मोठी संख्या 2 आहे 2 नंतर वजा साईन त्यानंतर -5 ब्रॅकेटमध्ये सगळा सोडवले -+ 2 + 5 7. अशा पद्धतीनं पहिला क्वेश्चन आपला समाप्त झाला.